सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे। तर समिती स्थापन करून अहवालानंतर तात्काळ 2 जणांचं निलंबन केल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय। ह्याच हॉस्पिटलचा एक कर्मचारी आहे, तो इकडे बाजूला चाळी राहतो, त्याला फिट आली आणि तो कोसळला आणि त्यानंतर त्याला इकडे आणलं गेलं, सुद्धित होता। त्यानंतर त्याच्यावर तात्पुरता इलाज केला गेला अशी माहिती मला प्राप्त होते। परंतु इकडच्या त्यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की इकडे जे RMO किंवा सुपरिटेंडेंट असायला पाहिजे होते ते ड्युटीवर नव्हते, त्याच्यावर उपचार जो व्हायला पाहिजे होता तो वेळेत झाला नसल्यामुळे तो व्यक्ती दगावला। परंतु या संबंधातली संपूर्ण सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। जर का हा प्रकार खरोखर घडला असेल, नाही दुर्दैवानं चव्हाण नावाच्या एका अनुकंपाखाली सेवेत असलेल्या सफाई कामगाराचा हा दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला आहे। आता तो घरी गेलेला होता, तिथं त्याला काहीतरी फीट आली आणि तो पडला आणि त्याला जखम झाली होती। आता सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं होतं की तिथे डॉक्टर्स नव्हते वगैरे, तर आम्ही तात्काळ समिती नेमली आणि हा ज्यांच्या मतदारसंघामध्ये हॉस्पिटल आहे ते आपले अध्यक्ष नार्वेकर साहेब तात्काळ पोचले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि तात्काळ दोघांच्यावर कारवाई केलेली आहे।